ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र सप्ताहाचा आजचा आपला 5वा दिवस। आता पायाभूत सेवा म्हणजेच स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ गायत्री मंत्र जप आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करूया। सुरुवात करूया स्वामी स्तवनाने। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा वेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे। आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतिर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपई शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखय निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांच नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो वा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशण तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र। अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निश्रुतगायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्वेशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। अथर्व शीर्षाधिकांचं पठन आपलं संपन्न झालेलं आहे। श्री गुरुचरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणे लागे सिद्धाच्या चरणी विनवतसे कर जोडोनी भक्तिभावे करुणिया सिद्धवणे नामधारका पुढील कथा सैनिका एकचित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तांसी तया गाणगापुरात होता विप्रवेदर्थ विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्तत असे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी दावणेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीस तया ग्रामी प्रतिदिवसी विप्रयती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणांची मिष्ठान्न घालिती परी येसी ऐकोणी ते विप्रणारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात
आपुला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्ततायसे तया स्थानी आला विपर महादने अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तया स्थानी विपरांची क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा देखुनी ते विप्रवणिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करीते माझे मन मिष्ठान्न पूर्वजे व्हावे ऐकुनी तेच वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण अन घडे म्हणत असे निरोप घेऊन तेवही गेले त्या गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्रमणे तेसीस आम्ही सांगो दंपतीसी बोलवी आपल्या पतीसी तरीच आपले गृह यावे विचार करुणे मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेशी अनेक परी बिनवित म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवंते बरवे येत असे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायक वचनासी न वचे कधी पराण्णासी काय करू म्हणत असे ऐकोणी तेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावणी तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरुमंती तयासी जावो तू आमंत्रणेसी तुझे स्त्रियेशी बाणसी असे मिष्ठान्न जे व्हावे तिचे मनाची वासना जाण तुवा पूर्वावी कारण सदा दुश्चित्त अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये ऐकोणी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवित असे कर जोडून न घे प्राणने महसे श्री गुरुवचन जो न करी तो पडे रवरव घोरी निरूप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसुनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विपर स्त्री येथे पितृनाम उच्चारण संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परीचे मिष्ठान्न वाढती तया दंपतीसी भोजन करत्या समयासी दिसे विपरीत तियसी श्वान शुक्र येऊन हर्षी समागमे जेवी ताती कंटाळतीचे मन उठे आपण तेजून अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांची सांगत असे ऐसे परिपती सहित आली नरी चिंता करीत पती सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती स्त्रियसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपले दैवहीन घडले आपण परान्न उच्चिष्ट श्वान शुक्रांचे ऐसे कोपणी स्त्रियसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तीसी एका श्रुते एक चित्ते श्री गुरुमंती तियसी कैसे सुखपरान्नासी सदा दुषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी तुझ्यावरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणून प्रण घ्यावे म्हणून संकल्प होते माझे म्हणी मिळाली स्थिती वैरणी दोष आपणा घडविले ऐकून त्याचे वचन श्री गुरुमंती हासून पुरविली स्त्रीची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परान्नासी वर्धेल तुझ्या वाक्यासरसी न करी चिंता मनसी दोष तुझं नाही जाण आणि एक सांगेन तुझं जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृकर्मा बेडे कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तिथे भोजनासी जरी तिथून तुझासी अनंत दोष असे जाणा श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करीन म्हणा विरमित से कर जोडून विनंती माझी परी हेसा अन्य घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कवण्या परी जावणे कवण्याद्वारी निरोपावे स्वामी या श्री गुरुमंती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरुभवनादिक हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुला आपला शुश्रूजान सहोदरादी साधुजन गृही अन्न जे व्हावे अल्ला विप्रबळा म्हणा त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्रीचे पण दोष नाही अवधारा विप्रमणे श्री गुरुसी विनंती माझी पर्येसी निषिद्ध अन्न सांगा अम्मासी कवण्या घरी जेवू नये बहुजन एक अन्य करती पृथक वैश्वदेवन करती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोले जय धनगर्वी तामसागरी कृपण निर्दय व्यभिचारी डांबिक दुराचारी विप्रागरी अन्य तुम्ही वर जावे दंबार्थाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी आपल्या कन्या जमात अशी क्रोधे करून सदा दोषी न घ्यावे अन्न त्या ग्रासी निपुत्रिकाचे घरी देखा समस्त दुष्कृत्य पराण्णासी घडती देखा ब्राह्मणासी तैसे चिदान परस्त्रियसी संग केल्या नरक होय पित परगृही वास करता जाय आपली लक्ष्मी परिता अमावस्यासी पराण्ण जेविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाल्या कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्य चंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी जाता त्वमृत सुतकेसी जेवू नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर तैसे जरी करीती नर त्यांसी कैसे दैन्य असे विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होणे विप्रविणी स्वामीसी आमची विनंती परियेसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशरमणे ऋषीसी सांगेन आचार परियेसी जेणे वय अप्रयासी सर्वसिद्धी पावती ब्राह्म मूर्ती उठून श्री गुरु स्मरण करून मग द्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतुसह सनत्कुमार सनक सनंदनसह स्मरावे ते वै नारद तुंबरु देखा स्मरावे सिद्धयोगी एका सप्तसमुद्र अस्तिजे एका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींती स्मरण सप्तद्वीपे सप्तभवनी समस्त नामे घेऊनी मग मावे म्हणावे प्रात स्मरण मग उठावे शयन स्थानी आचरण करावे दोन्ही
लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे, भोजनापूर्वी अपर दोन्ही जंबाई आल्या शिंकल्या दोन्ही, लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे, अधोवायू शब्द झाल्या बोकटी काही दृष्टी देखील या दोन्ही वेळ आचमनीय शुची होय परियेसा, जवळ उदक नसेल जरी श्रोत्राचमन करावे निर्धावे, स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियेसा, गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त, मग होता अर्णोदित बहिर्भूमीस जाईजे, यज्ञोपवित काणी ठेवून नैऋत्य दिशे जाऊन डोई पालव घेऊन अधोमुख बैसावे, व्रतबंध झाल्या ब्राह्मणासी ह्याची आचार परियेसी, चारी वर्ण हाच उपदेश शौचविधी बोलिला, विप्रदक्षिण तळ हाती 5 तीर्थे विख्यात असती, जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेना, अंगुष्ठ मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ पर्ययसी, अंगुष्ठ तर्जनी मध्य प्रदेशी पितृतीर्थ असे जाणा, चतुरांगुळ तयवरी देवतीर्थ असे निर्धारी, कनिष्ठिका भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाणा, तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी, आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मविद्वत जने, ब्रह्मतीर्थ आचमनितीनी केशव नारायण माधव म्हणून, देवतीर्थे उदक सोडून गोविंद नाम उच्चारावे, विष्णू मधुसूदन हस्त धोणी दोन्ही, त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी, बिंबोष्टी तळ हस्ते ठेवणी श्रीधर नाम उच्चारावे, पुनरपी हस्त वृषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी, सव्य हस्त पांचांगुलीशी दामोदरे शिरस्थानी, चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदि अंगुष्ठेसी, म्हणावे वासुदेव प्रद्युम्न आनमिका अंगुष्ठानामिके अधिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी, श्रोत्रस्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसी व मणे ऐसे, अच्युते नाभि जनार्दने हृदय स्पर्श, पांचांगुली उपेंद्र शिरसी देखा, हरी श्री कृष्णे भुजांसे एका 5 अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे, श्री गुरुवंती ब्राह्मणासी आचमन विधी आहे सी, जे करते भक्तीसी दैन्य कैसे तया गरीम, करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन, तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केली या, अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळेल निर्मळ वारी, स्नान करावयाची परी सांगेने एका ब्राह्मणा, अग्निस्नान भस्मस्नान अथा करावे वायुस्नान, मंत्रस्नान करावे दिने आपोहिष्टा मंत्रेसी, अनेक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती, गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे, अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे, प्रातस्नान करावयाचे शीतोदक उत्तम पर्ययसी, अशक्य असेल देयासी उष्णोदके करावे, स्वभावे पवित्र असे उदक परी झालिया अग्नी वरी झालिया अग्नी संपर्क, पवित्र झाले उदक अधिक गृहस्थाश्री मुख्य असे, प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे, प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा, नदी तिरी असे नरू अशक्त असेल शरीरो, स्मरण करून नदी निर्धारू आर्द्र वस्ते अंग पुसावे, मंगल स्नान विधान सांगिने एका ब्राह्मण, रविवार निषेधन ज्वर होय अंगासी, कांती हानी सोमवारासी, मंगळवारी मृत्यू पर्ययसी, लक्ष्मी भावे बुधवारेसी, धनहानी होय गुरुवारी, शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखल संपत प्राप्त, जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे, नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी, संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे, अवधारा श्वेत वस्त्र ब्राह्मणांची मुख्य असे पर्ययसी, असावी उपवस्त्र बहिर्वासी, उत्तर वस्त्र म्हणजे तया, धोत्र नेसल्यानंतर विभूती लावे परिकर, मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे, भस्म शुद्ध नमिय जरी गोपीचंद्र लावावे, द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका अग्राह्य, विवाहादी शोभन दिवशी देवताकृत श्राद्ध दिवशी अभ्यंग्यानंतर शुतकेसी गोपीचंदनावर जावे, प्रातः संध्येचे विधान सांगिने एका ऋषीजन, नक्षत्रे असताची प्रारंभून अर्घे सूर्योदय द्यावे, सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे, उदय समनी अर्घ्य द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, गायत्री मंत्र जप करता शिखा बांधावी त्वरिता, आसन घालून निरुता दृढ चित्त करावे, ब्रह्मतीर्थ त्रिराचमन विष्णू नाम स्मरण, प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे, भूर ब्रह्म भूर्भुवस्वर म्हणून प्राणायाम करावे, तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारशी सर्व सिद्धी, आता करा मार्जनासी सांगिने एका समस्त ऋषी, जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे, अर्घ्य द्याव्याचे विधान सांगिने एका ऋषीजन, गोशृंगा इतके उंच करून अर्घ्य द्यावे म्हणून भावे, गायत्री मंत्र जपून सायं प्रातर द्यावी तिनी, हंस सुचीशन मंत्रेसी मध्यान्नी अर्घ्य द्यावे अवधारा, प्रातर माध्यान्नी उभे बरवे, सायं अर्घ्य बैसून द्यावे, आचमन त्रिवार करावे, करा प्रदक्षिणा असो आदित्य, अर्घ्य द्याव्याचे कारण सांगेन एक कथा विस्तारून, राक्षस बंद्य दारुण 30 कोटी आयती देखा, सूर्या सभेसी युद्धासी नित्य ती पर्ययसी, संध्येपडी देवांसी सूर्या होईला अपजय, अपजय होता सूर्यासी, उदय अस्तमान नवे पर्ययसी, कर्मेण चालती ब्राह्मणांची स्वाहा स्वधा करण चाले, याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती, जावणी दैत्यांची लागती पराभवती प्रति दिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी बदल्या घडती दोष प्रदक्षिणा करता जाती, दोष आसवादित्य म्हणून या ब्रह्मत्याचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी, चारी पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्य असे, गायत्री जप केलिया घरी एका एकची फल असे निका, बाहेर द्विगुण फलाधिका, नदी त्रिगुण फळ असे, स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका, अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फळे असती, तीर्थ देवता सन्निधानी सहस्त्र फळ असे निर्गुणी, शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ, भिन्न काष्टासनी बैसुनी जरी जप करती मनोहरी, दुःखोय त्यासा पारी तृणी भाग्य यशजाय, भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुखपर्येस, कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष
मोक्ष श्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोगापहरण पापे जाती पळण आयुप्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते पर्ययसा नाम मंत्र असे विशेष का अक्षरे दोन्ही पाप हरे मनकार म्हणजे आपले प्राण त्रकार नाम आपला प्राण मन प्राण एकवटून जपा करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छे दोन्ही पपकार जन्म पाप दूरी चारि विधांसी मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची कारण जपावानिक वेद पठन फळ असे हे सा मंत्र जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप कराव निर्धार चिंतेले फळ पाविजे न करावं दुःख बेसून त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नितीन विप्रमुखी आवाहनीय कार्यपत्त दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्क होत तेजसोदाय अग्नीचे उदक वर जावे या कारणे बैसजे आपण शुभासन हस्तस्पर्शुनी नाभिस्थानी प्रातःकाळी जपावा माध्यान्ही हृदयस्थानी जपावा माळा दरवणी हस्तमुखे परशोनी सायंकाळी जपावा उभयने करावा प्रातःकाळी बैसुनी की जे माध्यान्ह काळी अथवा उभे राहुनी निश्चळी उभय पक्षी करावा बैसुनी जपावा सायंकाळी पावा वृक्षमंदिरी मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थाशी जपणे मिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांशी सहस्र मुख्य असा करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करा पुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गौप्यसी प्रकट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार पर्येसा त्रिपाद अस्ति गायत्रीसी मिळवणे न म्हणावी पर्येसी म्हणता पातक महादोषी महानरकवधारा पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र महार्षी पापे जाती ब्रह्मत्या दोषी अनंत पुण्य पावे जय अंगुळी जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रबाळमाळा सहस्त्रफळ स्फटिके 10 सहस्त्र पुण्य मौक्तिके लक्ष गुण दान पद्माक्ष जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुशद रुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निश्चळा गौप्यमाला धरून या जप करिता अनुलंघिजे मेरू पाप बोले जे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जप 3 पदाचा प्रत्यय करावा एकादश पापांचा वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करता अमोघ पाप जाय त्वरिता करावा सहस्त्र एक चित्ता उपवातके नासते महापातकादी दोषासी कोटी जप करावा पर्येसी जी जी कामना इच्छिची त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शूद्रादी जातीकडे संभाषणादी करू नये कंडू नये दे आपलाने नती जरी उतके घडले श्रोत्राचमन करावा इले दोष नाही अवधारा ब्राह्मणाची दक्षिणकारा सप्तदेवता आहे ती जाणा स्पर्श करता दक्षिणा पापे जाती पर्येसा जपता निद्रा येई जरी अधुवायू जांभई आली जरी कुरद्रूप जपता बारी पापे गडे अवधा पापे घडती अवधारा निनता घडे इतके जरी आचमन करावे श्रोत्री अग्नि सूर्य धेनु दर्शन करे विष्णु मंत्र जपावा कुंडी सापुनी अग्निसी करावे नित्य हवनासी वारा घालून येते असी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दरिद्र धनक्षय मुखे फुंकले आयुष जाय हस्तमुळी होय मृत्यू फुंकणी अथवा विंजणेसी वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी पर्येसी ज्वलिता असावा अग्नि देखा ज्वाला निघेत स्थानी आहुती घालावी ती वदने समिधा आणावे ब्राह्मणी शूद्र असते घेऊन समिधा पुष्पे दुर्वादेका अनुनय शूद्र एका होमद्रव्य आहित विषेका सांगेन नावी पर्यसा साळी सावे निवार तंदूळ अस्ति मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी दाने मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा करावे उणे घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळाचे तैल पर्येसी तै पवित्र असे रेखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्याय होय त्या दिवशी एकरुचा म्हणावे तेही नमे एखादासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखादी दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फळ असे श्वेत तिळदेवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पित्रांसी तिळ तर्पण करावे यज्ञोपवित सव्य देवांसी निवितीने करावे ऋषींसी अपसव्य पित्रांसी तर्पण करावे निरीती देवांसी अंजुली एक ऋषींसी अंजुली द्वय सम्यक पित्रांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजुली एक एका व्यतिरिक्त माता बंधुसी एका सापत्नी आचार्य नमिका द्वयांजुली देव ब्रह्म ऋषीश्वरांशी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पित्रांसी अनंत पुण्य पर्येसा जदी न करी तिळ तर्पण उदके मुख्य जाण करा जाण मुद्रिका असती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे पायन धुता मंगल स्नान तिळावे न करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फळ असे अवधानी निषिद्ध वरील ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपावली चतुर्दशीसी करावे तर्पण पर्येसा अंगार कृष्ण चतुर्दशी यमाचे नाव विधीसी करावे तर्पण पर्येसी यज्ञोपवित सव्याने एक एक तिळ घेऊन त्रिवाळ अंजुनी देवणी यमाचे नाम उच्चारुणी तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगणे एका विस्तारेसी यम धर्मराज नामे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाणा वैवसुत काल देखा सर्वभूत क्षय एका 8वा औदुंबर नामिका नीलाय परमेष्ठी 10 जाणा वृकोदर चित्र देखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एका निधीत द्यावे पर्येसा समस्त पातके नाशिती रोग व्याधीन पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी पीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे पर्येसी वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करुणी सूर्य नामे अर्घ्यतीनी द्यावी समस्त विद्वज्जनी मने श्री नृसिंह सरस्वती इति
श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे आन्निक निरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः। नाम दर्कमणे सिद्धासी पुढे कथा वळते कैसी श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपिले त्यानंतर श्री गुरु म्हणती ब्राह्मणास गुरुही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्णमार्जार श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णाजन शागवस्त्र इतके असावी पवित्र दुरिते बाधानुकर शक्ती शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी पर्येसी समस्त पाप विनाशी धेनू असावी आपले घरी देवपूजेचे विधान सांगणे का एक मन गुरु बळवे सर्मार्जुन देवगृह अर्चावे हिरण्य रौप्य ताम्रेसी आत्मा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कांस्य पात्र कन्या हस्ती नौवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे दुःख घेऊने अगस्त्य करणे घडे मनी भस्म करुणी सारवावे रंगमाळिका घालून निर्मळ करा असावे देवता भुवन मग शुभासने बैसून देवपूजा करावी त्रिकाळन घडे जासी प्रातः काळी करावी हर्षी तेईन साधे पर्येसी माध्यान्ह काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्प व्हावे भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे देवपूजन करी नरत पावे त्वरित यमपूर नरक भोगी निरंतर एक ब्राह्मण एक चित्ते देवपूजा करावयासी सांगेन सहा पर्येसी उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन एका अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेष एकचित्ते पर्येसा सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष स्थंडिली जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी आत्मा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष त्रय तुष्टे त्रय मूर्ती निरूप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्री गुरुचे निरूपाने पूजा करी काष्ठपाषाण तेची होती देव जाण प्रसन्न होय पर्येसा प्रणव मंत्रोनी द्वादश उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करुणी अंगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा पर्येसी पूजा करुणी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य कारुणी विनयसी टाकावे नैऋत्य दिशी धूतवस्त्र अंतरा अर्शी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मणी श्री गुरुसी मनोवाक्काय कर्मेसी अर्चन करावे पीठासी विधिपूर्वक अवधारा चारिद्वारे पूजन दिशा पूजावे अर्चून शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्त्र शीर्षेति आवाहन पुरुष एवेद करा आसन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्रमणी त्रिपादहृदयेसा अर्घ्य द्यावे पर्येसा तस्माद् विराळ मनायेसा देवासी आचमन समर्पावे यत्पुरुषेण मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादि विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादि रुद्रेसी श्रुति मार्ग करुणी न्यासासी स्नपन करावे पर्येसी एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तम यज्ञमिति मंत्रेसी वस्त्रे द्यावी पर्येसी तस्माद ज्ञात मंत्रेसी यज्ञोपवित द्यावे देवासी येणेच मंत्रे गंधाक्ष देसी वहावे अनन्य भक्तीने तस्माद दोष अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणता पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवांसी पुष्पे वहाव्याचे विधान सांगणे का ऋषीजना आपण पेरली कुसुमे सगुण उत्तम पक्ष पर्येसा पुष्पे अस्ति अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत क्रय करुणी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना उत्तम नमेती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमाधम व्रजावी शिळे पुष्पे देख सच्छिद्रात्वा कृमी भक्षक भूमिवरी पडले एक पुष्प तजावे देवासी शिळे नवते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्त्रपत्र कमळे जाण सदाग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमळ पुन्नागेसी मल्लिका जाती करविरेसी कल्लार पुष्पे वर्जावी विष्णु पूजा करावयासी वरदावी पुष्पे तुमेसी धत्तूर अर्क करविरेसी रक्त पुष्पे वर्जावे गिरिकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्त करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाल्यात होय दोषी सांगणे का समस्त ऋषी पूजा करता विष्णुसी त्यजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगे नावे पर्यसी कपित्त केतकी शशांकेसी श्यामपुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चूत कुंद युतिका जाती रक्त पुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चन दोष करती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुळसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देविते यत पुरुषम मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्राह्मणोस्तेती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रेसी नाभ्या असे म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजना सप्तासेती मंत्रे करुणा वेदा हमेती मंत्रे करुणा पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्ताद मंत्रेसी नमस्कारावे देवासी अति सन्मुख पृष्ठदेसी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगणे का विद्वज्जना
अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे. आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता. आता उत्तम द्विजदेका सन्मुख जाऊन वंदावे. माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे. सी उभय हस्ते कर्णो स्पर्शी एक भावी वंदावे. सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी नेका. वामहस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा. माता पिता गुरु धाता भयहर्ता अन्नदाता. व्रतबंध केला पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न्य असेल जे माता. वय अधिक इष्टमैत्र नमस्कारावेत यांसी. निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेल एका तुम्हासी. वय उणे असेल ज्यासी नमो नये विधवज्जनी. जप अथवा होम करिता दुरु देखील या द्विजयता. स्नान करता जळी असता नमस्कार करू नये. एक असते ब्राह्मणासी नमो नये पर्येसी. प्रेतंदुर मूर्खजनांसी करू नये नमस्कार. गीत वाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी. प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका. पूजा अर्पुणी देवासी हस्त ठेवून पीठेसी. उत्तर पूजा करा अर्ची मग करावे उद्वासन. माता पिता घातकीयासी सुची शोपज चांडाळासी. अतिथी आल्या घरासी अन्न द्यावे पर्येसा. न विचारवे गोत्र कुळा अन्न घावेल तत्काळा. विमुख झाल्या वर्षे 16 पितर नेती घरासी. अन्नदानविन अन्न ग्रहण करू नये साधुजने. पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायणा चढावे. न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला नरजरी. भिक्षा गलिता पापदुरे वैश्वदेव फळ असे. यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येते आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा. ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण. न करावे अन्न भिन्न प्रपंच करता दोष असे. पूर्वाभिमुख बैसोन भोजन समय धरा मौन. पाद अभय जोडून बैसावे एका एक चित्ते. मंडल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षोणी. क्षत्रियासी मंडल त्रिकोण वर्तुळ वैश्यासी पर्येसा. न करता मंडळ जेवी जरी अन्नरसनीती निशाचरी. पिशाच असुर राक्षसी येरी अन्नरसनीती अवधारा. उत्तर पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यमासे देख. पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिणवर जावे. कांस्य पात्र भोजनेसी तांबुला सहित अभ्यंगन. गृहस्थासी मुख्य जान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज. फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी. संध्याकाळी जेविता हर्षी महापातके होय जाणा. सवे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी. आसन आपल्या आपणासी घालू नये ब्राह्मणाने. बळी घालून चित्रगुप्तासी. काढवावे सवेची पर्येसी. वाम असतो दोन्ही विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे आपण रेखा बोलू नये शब्दाधिका. आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा तरी. अष्टोत्तरश गायत्री जपता दोष परिहरे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. प्राणापान समायुक्त पचामिन्नम चतुर्विजम. अन्नम ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देवगिरिजारमणो. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती. आहुती मंत्र पंचाख्याती. तर्जनी मध्यमा अंगुष्ठ गुर्ती प्राणाय स्वामनावे. मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वामनायसी. व्यानाय स्वामनावयासी. अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वामना हर्षी. पंचागुनी पर्येसी समानाय स्वामनावे. प्राणाहुती घेतले अन्न दंतो स्पर्श नये जाण. जिव्हेने घेऊन तक्षण मग धरावे मौन देखा. मौन धराव्याचे स्थान सांगेन एका तुम्ही विधान. स्नान समय धरा निर्गुण न धरता वरुण फळ नाही. होम करताना धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण. जैविता मौन धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेता वरी. मौन धरावे अवधारी श्री गुरुमंती ब्राह्मणासी. पिता जिवंत असेल ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू पर्येसी. धरुणय मौनासी श्राद्धांना जेविता धरावे. जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण. भक्षुनी पूर्वी द्रवांना कठिनान्न मध्ये पर्येसा. भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रवांनासी. बळ न जाय पर्येसी शीघ्र भोजन करावे. जितका मावेला आपले मुखी तितका ग्रास घ्यावा विशेष खी. अधिक घेता ग्रास मुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा. न बैसावे स भोजनासी इष्ट सोयर इत्यादिकांसी. व्रतबंधाविने पुत्रासी कन्याकुमारांसी दोष नाही. भोजन करीस ना नवीन होम न करता जेवी अन्न. अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी. दीपचाय भोजन करता पात्र दावे स्मरत स्नविता. पुंद्रपी दिव आणि लाविता मग भोजन करावे. स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष श्रेयसी जेविता अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाण. न करावे स भोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण. कुलस्त्रेयशी भोजन करता निर्दोष पर्येसा. सभे बैसुनी एकासनी अथवा आपले अंतरुणी. प्राशन करावे पाणी महादोष पर्येसा. कृष्ण वस्त्रने सुनिया आपण अपार दोष जैविता जाण. श्रीजन वाढती का सेविन उच्छिष्ट समान पर्येसा. उठून जावे प्रक्षालनासी गंडूष करणे मग हस्तप्रोक्षी. न करता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाण. मुख प्रक्षाळी तापर्येसी मध्यमांगुली दात घासी. तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक पर्येसा. हस्त दाखवावे अग्निसी आनिक सांगेन पर्येसी. बंधुवर्ग अस्ति जयासी पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी आनिक स्मरावे कुलदेवतेसी. येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमे. विप्रविणवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला अम्मासी. विधी निषिद्ध अन्न कैसी निरुपावे कृपेने.
नख केश पडले अन्न स्पर्श केल्या मार्जारे जाणं वायस घारी कुकुटादी करून स्पर्शिले अन्न त्यजावे धेनुमूषक मुख स्पर्श अथवा संपर्काद केश त्यजावे अन्न बरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी घृततेल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशांनाचे वटक देखा शिळे नवते कधी एका जैसे लाया पीठ देखा शिळे नव्हे पर्येसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही पर्येसी विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे ब्राह्मणासी पर्णविन क्रमुक मुखी घालता आपण होय असुखी सप्तजन्म दरिद्र दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनगर येणे विधी आचरावे खटवा निर्मळ असावे जन वर्जावे त्रिपाद भूमिदूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा पर्येसा निषिद्ध जांभूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजदंताची भिन्न काष्ट तेजा विसाची बरवी असावी खटवा देखा स्वगृहे शयन पूर्वमुखी श्वशरगृहे दक्षिणमुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे पर्येसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितलंय विशेषाभिप्र आचर आहे ऐसा ऋषी मार्ग सुभाचर पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळद्रव्य घालावे बहुवसी रात्री सुक्त म्हणावे पर्येसी विष्णू स्मरण करावे निषिद्ध स्थानी जावयासी सांगेन एका समस्त ऋषी जीर्ण देवळ स्मशानेसी एका वृक्षातळी वर्जावे वर्जावे वारुळाजवळी वर्जावे आपण तळ्याची पाळी नदी तिरी स्वादुवस्त जवळी आघोर स्थळी निजू नये वर्जावे सैन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निर्तय जरी खटवा वर्जावी त्यांपुढे नेसून ओल्या अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जुन दीप असता निजू नये पूर्व परात्रीसी निजुन पर्येसी असुनी स्त्री पाशी रजस्वला चतुर्थनी असावे जाणवे उपवितीसी दृष्टी पडू नये योनीसी आयुक्षीण पर्येसी दीपवर जावया करणे निळवस्त्र नेसले स्त्रियेशी करिता संग पर्येसी पुत्र उपजे चांडाळा एसी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेशी न करावा संग पर्येसी संग करता महादोषी अनेक प्रकार एक असे दशवर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी एका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतुदिता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय पाचवे दिवशी सहावे दिनी पुत्र पर्येसा विषम दिवशी कन्या जाण समदिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ कुण चंद्रबळ असावे मूळ मघा रेवतीसी संगन करावा पर्येसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपा असावे ऋतुकाळी स्त्री पुत्रांसी जे जे असेल मानसी सत्वर्जतमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकुनी समस्त ऋषीश्वर तेने परी आचरती श्री गुरुमंती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहेसी जो आचर विधीसी दैन्य कैसे तया घरी तो बंदे होत देवांसी कामधेनु येईल घरासी लक्ष्मीराय अखंडेसी पुत्र पौत्री म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितली तुझा हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करुणे सुखी एकसा जी जी इच्छेची कामना होईल निवृत्ती सत्यदाना कन्या पुत्र नांदती सगुणा संध्यन धरावा मानसी ऐसावर लादुनी विप्र गेला संतोषुनी होता तैसाची आचरुणी सकाळा विष्टे साधला इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामद्रग संवादे कर्ममार्ग निरूपणम नाम सप्तत्रिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 38 श्री गणेशाय नमः नाम धरकविनमी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नाम धारकासी तुझे जमत पुससे संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्तानेक कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला पर्येसी असे काश्यप गोत्रेचे नाम तया भास्कर ते दिवशी भक्तजन करते होते आराधना उठविता ते तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता पर्येसा त्रिवर्गाच्या पुढते देखा सर्व असे तंदुल कणिक वरकड त्या प्रामाणिक सोपस्कार असे त्या पाशी भोजन करता झाल्यानिशी आपण आला मठासी गाठोड ठेवले आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडेसी चितयासी भक्तेती आराधनेसी आराणुक नसे त्यासी नित्य जेवी समाराधने समस्त त्यासी हासती पाहाव समाराधनेची आयती येऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने मास 3 क्रमल्यावरी समस्त मिळवणी दिजवारी परिहास करते अपारी श्री गुरुमूर्ती ऐकले बोलावी त्या ब्राह्मणाची आज भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकुणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माटा ठेविला हर्षे गेला ऐतिसी आणले द्वय शेर घृत शाखा 2 त्या पुरत स्नान करून सुचुरभूत स्वयंपाक केला ते वै समस्त ब्राह्मण ते वै मिळवणे आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमचे पाळी यावनाळ अन्य घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्ठान्न कैचा आला हा ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरुमंती द्विजासी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे आंघोळीसी येथेची जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण निरुपती जा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण म्हणती त्यासी स्वयंपाक भावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगे ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळ आपण ब्राह्मण न येते ऐसे म्हणा आपण जेव रात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी अम्मासी सहपंक्तीने ब्राह्मणांची जेवू आम्ही
निर्धारी ब्राह्मणांसहित आम्हासी जेव वाढी घे तू पर्यसी जरी अंग कारण करसे न जेव तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरूप द्याला आपणासी तोची निरूप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जेव घालीन ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे कोणे बोले कवणे परी आपले वाक्य सत्य करीला मग काय करी तो ब्राह्मणा विनिमित तसे कर जोडून मज न येती ब्राह्मणा विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्यासी निरूपिती जावे गेसी बोलावणी आणि ब्राह्मणांची भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित स्नाने करून आले तुरित श्री गुरु मठान जवळीक श्री गुरु निरूपिती त्यासी पत्रावळी करी वेगेसी जेव्हा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरूपिती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तू वायसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करतो आराधना श्री गुरुचा निरूप घेऊन विनमित असे तो ब्राह्मण द्विजमंती त्यासा असून काय जेव्हा म्हणतो साम्हा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरूपती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पत्रावळी करती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बर्वी केली मंगल आरती त्याने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती ते वेळी आणून तत्काळी श्री गुरु जवळी ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देती ते वेळी झाकले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षती अन्नावरी अभिमंत्रोणी वेळी बोलावणी म्हणते ब्राह्मणासी उडव नको अन्नासी काढून नेऊन समस्तांची वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतून घे आणि कात वाढी वेगी असे म्हणतात निरोप देती श्री गुरुसा श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी आणि उठले बहुवासी वाढू लागले ते वही भरून येते जितके अन्न पुन्हा मागती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेताती वाढले समस्त पंक्तींची सहपंक्ती श्री गुरुसी जेविताती अति हर्षी द्विजवर पुसत असे घृत असे आपले करी वाढत असे महापुरी विप्रमंती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करती मुखा उच्चिष्टे काढती तत्काळिका आश्चर्य म्हणतीस त्यावेळी तांबुलादी देती समस्तांची श्री गुरु बोलावणी त्यांची बोलावा म्हणते आपले कलत्र पुत्रांची समस्त जेवणी जेवतीला आपले आले विप्रकुळ समस्त जेवण गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरूपित शूद्रादी ग्राम लोक बोलवा त्यांचे स्त्रियां पुत्रासहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवण गेले ते वै श्री गुरु पुस्ती ब्राह्मणांची आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगतील स्वामी अशी अंतचरा येथे उरले बोलवा त्या समस्तांशी अन्न द्यावे वाढून त्यासी जितके मागती तृप्तीसी तितके द्यावे अन्न वेगी ते तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही बुका सांगता ती श्री गुरु नायक डांगोरा पिटा गराम हात कोणी असती क्षुदाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपत हिंडले ग्रामी ते वही प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेविले पर्ययसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोप भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जलचरांसी तृप्त होती तेही जीवा इतके झाल्यावरी श्री गुरु त्या द्विजाती पाचारी वर्धती दारिद्र्य दुरी पुत्र पौत्री होती तुझ्या समस्त झाले तटस्थ देखले अति कौतुक म्हणता अन्न केले होते किंचित 4 सहस्त्र केवी विले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरले असेल अन्नपूर्णे अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृसिंह सरस्वती नरदिस्तो दंडदारे सत्यत्रय मूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोकानेक आणि का अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितिवरी समस्त देवते त्यांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधर्ग संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुस्सहस्र भोजनम नाम 38तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आज 5व्या दिवशीचं वाचन संपन्न झालं। क्षमा प्रार्थना करूया। ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्यश्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे।